हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कालच्या उरलेल्या चिकनची बिर्याणी। त्यासाठी आपण घेणार आहोत 2 कांदे छोटे चिरलेले। ओके, त्या एका टोपामध्ये तेल टाकूया 3 चमचे, तेजपत्ता, दालचिनी, मिरी, लवंग, जिरे, अद्रक लसूण पेस्ट हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे चांगलं परतल्यानंतर आपण 2 छोटे कांदे चिरलेले ते टाकूया। ते पण जरासे असे शिजेपर्यंत परतून घेऊया। ओके, असे पिंकिश कलर होईपर्यंत। त्यानंतर कस्तुरी मेथी थोडीशी टाकूया चवीसाठी, त्याला छान चव येते। थोडेसे पावडर मसाला पण टाकूया, जसं की गरम मसाला, धनापूड, जीरा पूड, हे 3 थोडे टाकायचे। ऑलरेडी चिकन रस्स्यामध्ये असतं त्यामुळे थोडं टाकायचं। हे टाकून झाल्यानंतर चांगले 2 पाण्याने तांदूळ धुवून बासमतीचे मी 4 कप घेतले। तिथे मला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी मी घेतली आहे। ठीक आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपलं चिकन कालचं जे उरलेलं चिकन ते आपण टाकूया त्यात सगळं। ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला चव अजून तिखट पाहिजे असेल तर थोडं लाल तिखट टाका। आणि घरातला साठवलेला जो मसाला असतो, जसं की आमचा घाटी मसाला आहे तर आम्ही घाटी मसाला घालतो। आणि हळद टाकायचं थोडीशी, आणि छानसं असं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया त्याला। छान मिक्स करून घेतल्यानंतर मग थोडं गरम पाणी टाकूया। जेवढे अंदाजे तुमच्या ह्याने गरम पाणी टाका। मी जेवढं पाणी घेतलेलं जेवढे तांदूळ घेतलेले तेवढे पाणी घेतलं आहे। ओके, उकळल्यानंतर झाकण ठेवून स्लो गॅसवरती आणि फास्ट गॅसवरती उकळून द्यायचं। आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं विसरू नका, विदाऊट मीठ तुमचं जेवण चांगलं होणार नाही। उकळल्यानंतर थोडासा आपला चिकन मसाला असतो तो टाकूया, त्याने टेस्ट अजून छान येते आणि सुगंध तर खूपच छान येतो। मिक्स झालं, उकळल्यानंतर झाकण ठेवा स्लो गॅसवर, मीडियम गॅसवरती होऊन जाऊ दे, शिजून जाईल ते। आणि एकदा मध्ये खालती लागू नये त्यासाठी हलवून घ्या, मिक्स करून घ्या आणि स्लो गॅसवरती ठेवून द्या। जर तुम्हाला असं वाटलं की जरा पाण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी पण टाका। आणि पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं शिजायला ठेवा आणि नंतर गॅस बंद करून 10 मिनटं सोडून द्या तसंच, म्हणजे तो आतल्यात उमलतोय चांगला। आणि सर्व करा एका छोट्या बाउलमध्ये आणि गार्निश करा कोथिंबीरने आणि खावा आणि एन्जॉय करा, मस्त राहा। आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।